नंबर आहे, परंतु त्यांच्या एवढ्या समस्या मी पाहिल्या तर मंदिरापर्यंत जायला रस्ता सुद्धा लोकांच्या बाहेरच्या गावांमध्ये मी पाहतो काँक्रिटीकरणाचे रस्ते आहेत. इथं साधा खडीकरणाचा सुद्धा रस्ता नाही. सार्वजनिक शौचालय वगैरे असते. आत्तापर्यंत ती सार्वजनिक शौचालय कुठं बांधून ठेवलं तिकडे डोंगरावरती, आणि हे लोकांची खूप वाईट परिस्थिती आहे. आज सध्या मी आता पाहत चाललो आहे आणि मला म्हणजे असं निदर्शन येतं ते का रस्ते नाही, गटर नाही, काही नाही, सिमेंटचे रस्ते नाही. साधा म्हणजे आता जाताना कशी लोक वागत असतील, राहत असतील. खूप अवघड परिस्थिती आहे ते. ठीक आहे, दुरवस्था या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला मतदारांनी काय आश्वासन दिलं? मतदारांनी आता आश्वासन असं दिलं आहे का आता इथून पाठीमागे खूप भ्रष्टाचार झाला आहे आणि तुम्ही नवीन चेहरे आहात, तुम्ही समजून उमजून कामे करणारच आहात आमच्याकडे, त्यामुळं आमचा तुम्हाला खूप मोठा पाठिंबा राहील. हो, आणि मला खात्री आहे आम्ही निवडून येणार, 100% निवडून येणार, आम्हाला खात्री. आपल्यासोबत या ठिकाणी काही मतदार आहेत. आता काय सांगाल, इथं विकास झालाय, कामं झालेत की कामं नाही झाले, असे रस्ते नाही, काय नाही गावात रस्ते ना. आता हा नवीन उमेदवार तुमच्याकडे येतात, काय वाटतं कधी काम? आमचं वाळंदवाडी गाव पहिल्यापासून शिवसेनेला म्हणजे काय पाठिंबा देत आणि इथून पुढं पण पाठिंबा देत. वाळंजवाडी गावात किती आघाड राहील या उमेदवार? आमचं गाव पहिल्यापासून शिवसेना ह्या पक्षाला पहिल्यापासून आघाडी देत आहे, आता पण आघाडी विजय होईल. हा विजय